आज आपण हळदी कुंकू विशेष वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार बघतोय। त्यातील पहिला प्रकार, सर्वप्रथम आपल्याला काळे चणे भिजवून घ्यायचे आहेत। इथे मी हे चणे रात्री भिजायला टाकलेले होते, सकाळी भिजलेले आहेत। चणे भिजवताना त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलं तर चणे छान भिजतात। यानंतर चणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। एका कुकरमध्ये सर्व चणे काढून त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे किंवा चणे भिजतील एवढं पाणी घालायचं आहे। कुकर बंद करायचा आहे आणि कुकरला 4 ते 5 शिट्ट्या येईपर्यंत चणे शिजवून घ्यायचे आहेत। आता एका वाटीमध्ये आपण सर्व मसाले काढून घेऊया। त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धणे जिरे पूड घेतली आहे, 1 छोटा चमचा हळद घेतली आहे, एक अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे। चाट मसाल्यामुळे ह्याला खूप छान टेस्ट येते। त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे। हे सर्व मसाले आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। कुकरची पूर्ण वाफ गेल्यानंतर चणे शिजले का नाही ते आपण चेक करूया। आणि इथे चणे छान शिजलेले आहेत। तुम्ही बघू शकतात बोटाने दाबल्यानंतर लगेच तो मॅश होतो। अशा प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। एक कढई घेऊन त्यामध्ये 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया आणि अर्धा चमचा जिरं घालूया। त्याचबरोबर छोटा अर्धा चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे। तसेच आलं लसणाची पेस्ट घालून आपल्याला हे परतून घ्यायची आहे। आज आपण कांदा टोमॅटो किंवा कुठलंही वाटण न वापरता चण्याची उसळ बनवणार आहोत। लसूण आणि आलं इथे छान परतून झालेलं आहे। आपण आधीच काढून घेतलेले सर्व मसाले यामध्ये घालून घेऊया। सर्व कोरडे मसाले असल्यामुळे आपल्याला हे अगदी कमी वेळ परतायचे, जास्त वेळ परतायचे नाहीयेत। त्यानंतर आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेले काळे चणे घालायचे आहेत आणि हे सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। सर्व मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि परत एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचे। कांदा टोमॅटो किंवा कुठलंही वाटण न वापरता अगदी सोप्या पद्धतीने काळ्या चण्याची उसळ बनवून तयार आहे। बनवायला अगदी सोपी, त्याचबरोबर कमीत कमी वेळात होणारी, कमीत कमी साहित्यात होणारी काळ्या चण्याची उसळ तुम्ही या हळदी कुंकूला नक्की बनवून बघा, सर्वांना आवडेल। हळदी कुंकूचा कार्यक्रम जर संध्याकाळी असेल तर तुम्ही ही उसळ दुपारी किंवा 3 ते 4 वाजता बनवून ठेवू शकतात आणि संध्याकाळी ही मस्त कांदा टोमॅटो सोबत सर्व करू शकतात। त्यानंतर आपण दुसरा प्रकार बघणार आहोत। इथे 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। मूग डाळ आपल्याला 4 ते 5 तास भिजत ठेवायची आहे। मी 4 ते 5 तास मूग डाळ भिजवून घेतलेली आहे। ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। तसेच यात अर्धा चमचा जिरं, पाव चमचा बडीशोप, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत। हे सर्व आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे। आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। यामध्ये आपल्याला छान घट्ट गोळा होईल एवढं तांदूळाचं पीठ घालायचं आहे। साधारण एवढ्या 2 वाट्या तांदूळाचं पीठ मी यामध्ये घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालूया, पाव चमचा हिंग घालूया, अर्धा चमचा हळद घालूया। त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी न घालता आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। तुम्ही बाइंडिंगसाठी थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकतात। एवढा घट्ट आपल्याला त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। त्यातील थोडासा गोळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याला पिठामध्ये बुडवून लाटून घ्यायचं आहे। तुम्ही गव्हाच्या किंवा तांदूळाच्या पिठामध्ये बुडवून त्याला लाटू शकतात। अशा प्रकारे जाडसर मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे। त्यानंतर 1 ग्लास घ्यायचा किंवा तुमच्याकडे गोल कटर असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकतात किंवा वाटीने अशा पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत। सर्व पुऱ्या आपल्याला इथे कट करून घ्यायच्या आहेत। इथे सर्व पुऱ्या कट करून झालेल्या आहेत। पुऱ्या तळण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पुऱ्या सोडून घ्यायच्या आहेत। एका वेळेला तेलामध्ये 3 ते 4 पुऱ्या सोडून आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत। मध्यम आचेवर आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। गॅस खूप कमी नको किंवा खूप जास्त सुद्धा नको। छान लालसर रंगाच्या होतील तोपर्यंत पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तळून झाल्यानंतर पुऱ्या टिश्यू पेपरवर काढून घेऊया। अशाच प्रकारे बाकी पुऱ्या सुद्धा तळून घ्यायच्या आहेत। तेल छान तापलेलं असेल तर पुऱ्या छान फुगतात। तुम्ही बघू शकतात खूप छान पुऱ्या फुगलेल्या आहेत। हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी खूप छान साधा सोपा आणि काहीतरी वेगळा नाश्ता आहे।
मुगाच्या डाळीच्या पुऱ्या चवीलासुद्धा खूप छान अप्रतिम लागतात. तर तुम्हीसुद्धा या हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी हा नाश्ता नक्की बनवून बघा. कसा झाला मला कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा. आणि तुम्ही बघू शकतात पुऱ्या खूप छान झालेल्या आहे. हिरव्या चटणीसोबत तुम्ही या पुऱ्या देऊ शकतात. आता आपण तिसरा प्रकार बघूया. 1 कप वाटाणे 6 ते 7 तासांसाठी भिजवून घेतलेले आहेत. वाटाणे छान भिजलेले आहेत. त्यानंतर मी हे वाटाणे एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तसेच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हळद घालायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अगदी चिमूटभर सोडा घालायचा आहे. तुम्ही बघू शकता मी अगदी कमी सोडा घेतलेला आहे. सोडा घातल्यामुळे वाटाणे छान शिजतात. त्यानंतर कुकरच्या दुसऱ्या भांड्यामध्ये 4 ते 5 बटाटे मी मधून कट करून घेतलेले आहेत. वाटाणे आणि बटाटे आपल्याला दोघंही एकाच वेळेला शिजवून घ्यायचे आहे. त्यामुळे आपला वेळही वाचेल आणि आपली रेसिपी पटकन होईल. इथे वाटाणे शिजलेले आहेत. तसेच मी बटाट्याची सालसुद्धा काढून घेतलेली आहे. त्यातील मी 1 बटाटा म्हणजेच बटाट्याचे 2 तुकडे मी बाजूला काढून ठेवलेले आहेत. ते मी रगड्यासाठी वापरणार आहे. बाकी बटाटा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा धणे पावडर घालायची आहे. 1 वाटी ब्रेड क्रम्स घालायचा आहे. तसेच चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे. तसेच त्यामध्ये 1 ते 2 चमचे आपल्याला हिरवी चटणी घालायची आहे. हिरव्या चटणीने पॅटीसला छान चव येते. त्यानंतर त्याचा गोळा बनवून आपल्याला त्याच्या अशा प्रकारे पॅटीस बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता पॅटीस छान बनलेले आहेत. मी बाकीचे सुद्धा पॅटीस असेच बनवून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला रगडा बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी शिजलेले वाटाणे एका कढईमध्ये काढून घेतलेले आहेत. तसेच त्यामध्ये मी बाजूला काढून ठेवलेला बटाटा घालणार आहे आणि मॅशरच्या सहाय्याने त्याला छान व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे. रगडा खूप जास्त घट्ट वाटत होता त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि मी जास्तीचं पाणी घातल्यामुळे त्यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये 2 चमचे हिरवी चटणी आणि थोडासा चाट मसाला घातलेला आहे. हिरव्या चटणीमुळे रगडा छान चटपटीत होतो. रगडा आता तयार आहे. त्यानंतर आपण आता पॅटीस बनवून घेऊया. त्यासाठी इथे एक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये मी तूप घालून घेणार आहे. आज आपण तुपामध्ये पॅटीस शॅलो फ्राय करणार आहोत. अगदी बाहेर मिळतात त्याप्रमाणेच आपण पॅटीस बनवून घेणार आहोत. बनवलेले पॅटीस इथे तुपामध्ये आपल्याला छान 2 बाजूंनी शेकून घ्यायचे आहेत. मी त्यावर वरच्या बाजूने सुद्धा थोडं तूप घालून घेणार आहे आणि आता आपल्याला पॅटीस पलटवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान रंग आलेला आहे. पॅटीस छान शेकून झालेले आहेत. अशाच प्रकारे आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा पॅटीस शेकून घेऊया. आता रगडा पॅटीस आपल्या इथे तयार आहे. एका प्लेटमध्ये आपल्याला रगडा काढून घ्यायचा आहे. त्यावर आपल्याला पॅटीस ठेवायचे आहेत. परत थोडासा रगडा काढून घ्यायचा आहे आणि त्यावर मस्त लाल तिखट, चाट मसाला, कांदा, टोमॅटो, शेव, हिरवी चटणी, गोड चटणी घालून आपल्याला हे मस्त सर्व करायचं आहे. रगडा आणि पॅटीस तुम्ही दुपारच्या वेळेला सुद्धा बनवून ठेवू शकतात. वेळेवर रगडा गरम करून आपल्याला त्याला कांदा टोमॅटोसोबत सर्व करायचं आहे. रगडा पॅटीस म्हणजे चाटचा पदार्थ आणि चाटचे सर्व पदार्थ बायकांना खूप आवडतात. त्यामुळे या हळदी कुंकूसाठी तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून बघा. नाश्त्याचा चौथा प्रकार बघूया. इथे आपल्याला 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. आपल्याला तांदूळ आणि डाळीचे प्रमाण 2:1 ठेवायचे आहे. म्हणजे 2 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत तर 1 वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. इथे मी बासमती कणी तांदूळ वापरला आहे. तांदूळ तुम्ही कुठलाही वापरू शकतात. रेशनचा तांदूळ किंवा तुम्ही जाड इडली राईससुद्धा वापरू शकतात. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा उडीद डाळ घ्यायची आहे आणि हे सर्व मिक्स करून आपल्याला पाण्याने स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायचे आहेत. डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालून डाळ व तांदूळ आपल्याला कमीत कमी 10 तासांसाठी भिजवून घ्यायचे आहेत. 10 तासानंतर डाळ व तांदूळ छान भिजले आहेत.
आता ते आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, परंतु त्याआधी आपल्याला अर्धी वाटी पोहे घेऊन त्यामध्ये डाळ व तांदूळ भिजवलेलं पाणी घालून घ्यायचं आहे। डाळ व तांदूळ आपण वाटून घेतोय तोपर्यंत पोहे भिजत ठेवायचे आहेत। इथे मिक्सरचं भांडं घेतलंय मी, त्यामध्ये 1 चमचा जिरं घ्यायचं आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तसेच 1 आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहे। हे आपल्याला सर्व वाटून घ्यायचं आहे आणि याच भांड्यामध्ये नंतर आपल्याला डाळ व तांदूळ वाटून घ्यायचे आहेत। आपल्याला डाळ व तांदूळ खूप छान बारीक वाटून घ्यायचे आहेत। हे बघा, मी डाळ व तांदूळ खूप बारीक वाटून घेतलेले आहेत। अशाच प्रकारे आपल्याला सर्व डाळ व तांदूळ खूप बारीक वाटून घ्यायचे आहेत। त्यावर अशा प्रकारे बबल्स येतील तोपर्यंत आपल्याला ते बारीक करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला भिजत घातलेले पोहे वाटून घ्यायचे आहे। त्यामध्ये मी 2 चमचे दही घातलेलं आहे आणि मी हे सर्व वाटून घेणार आहे। आता आपलं सर्व बॅटर रेडी आहे। ते छान मिक्स करायचं आहे आणि त्याला 2 ते 3 मिनिट अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यावर झाकण ठेवून ते 10 ते 12 तासांसाठी आपल्याला आंबवून घ्यायचं आहे। इथे एक टीप लक्षात ठेवायची आहे, आपल्याला डाळ व तांदूळ कमीत कमी 10 तास भिजवायचे आहेत, तसेच ते 10 ते 12 तास आंबवून घ्यायचे आहेत। आता मी 12 तासानंतर तुम्हाला हे बॅटर दाखवते आहे। बघा किती छान फर्मेंट झालेलं आहे, तसेच खूप छान हलकंसुद्धा झालेलं आहे। आता त्यातील थोडं बॅटर मी एका वेगळ्या भांड्यात काढून घेणार आहे। मी इथे 4 ते 5 चमचे बॅटर एका वेगळ्या भांड्यात काढून घेतलेला आहे। ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एक ताट घेतलेला आहे। मी नेहमी याच ताटात ढोकळा बनवते, त्यामुळे त्या ताटाच्या अंदाजाने मी बॅटर काढून घेतलेलं आहे। त्यानंतर मी ताटाला तेल लावून घेणार आहे आणि हे ताट आपल्याला कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये हे ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे बॅटर बाजूला काढलं होतं त्यामध्ये 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल घातल्याने ढोकळा छान मॉइस्ट राहतो आणि घशात अडकत नाही। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे, तसेच पाव चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जर हळद व्यवस्थित मिक्स झाली नाही तर ढोकळा लाल होतो किंवा त्यावर लाल पॅचेस येतात। हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला एक वाटी घेऊन त्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 2 चमचे पाणी घालून सोडा छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे पाणी बॅटरमध्ये ओतायचं आहे आणि बॅटर छान फुलून येईल तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजेच 10 ते 15 सेकंदासाठी आपल्याला हे मिक्स करायचं आहे। हे बघा, बॅटर छान फुललंय, अगदी डबल झालेलं आहे, तसेच अगदी हलकंसुद्धा झालेलं आहे। आता हे बॅटर आपल्याला लगेचच आपण तेल लावून ठेवलेल्या प्लेटमध्ये घालायचं आहे। तुम्ही बघू शकता, मी ही प्लेट कढईमध्ये ठेवून घेतलेली होती। आता त्यामध्ये आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि अगदी एकसारखं करायचं आहे। 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। कढई किंवा स्टीमर असे घ्यावे ज्यातून ढोकळा प्लेटला चारही बाजूंनी वाफ मिळायला हवी, नाहीतर ढोकळा कुठे कच्चा राहतो किंवा कुठे खूप कोरडा होतो। 5 मिनिटांनंतर झाकण काढून त्यावर जमा झालेले पाणी काढून टाकायचे आहे आणि परत झाकण ठेवून द्यायचे आहे। ढोकळा शिजतोय तोपर्यंत आपण तडका बनवून घेऊया। त्यासाठी मी इथे एक छोटी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल छान तापल्यावर त्यामध्ये 2 चमचे आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 2 चमचे तीळ घालून घ्यायचे आहे आणि मिक्स करायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता व हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत आणि छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, तसेच 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा साखर घालून घ्यायची आहे आणि छान उकळी काढायची आहे आपल्याला पाण्याला। हे बघा, पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करून पाणी थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि आपला इथे ढोकळासुद्धा शिजलेला आहे। तुम्ही बघू शकता ढोकळा किती छान शिजलेला आहे, रंगसुद्धा खूप छान आलेला आहे।
ढोकळा आपल्याला टूथपिक किंवा सुरीच्या साहाय्याने चेक करून घ्यायचा आहे। हे बघा, सुरी खूप छान क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ ढोकळा छान शिजलेला आहे। आता ढोकळा आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचा आहे। ढोकळा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला त्यावर तडका ओतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता, ढोकळा काठाने सुद्धा खूप छान निघतो आहे। त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे ढोकळा कट करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता ढोकळा किती छान प्रकारे कट होतोय। ढोकळा पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याला कट करून घ्यायचा आहे, नाहीतर ढोकळा व्यवस्थित कट होणार नाही। तुम्ही बघू शकता ढोकळा किती छान हलका आणि जाळीदार बनलेला आहे, तसेच खूप सॉफ्ट सुद्धा झालेला आहे। आता आपण त्यावर तयार केलेला तडका घालून घेणार आहोत। तयार केलेला तडका आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे, तसेच ढोकळा सुद्धा पूर्ण थंड करून नंतर त्यावर तडका घालायचा आहे। त्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आता आपला ढोकळा तयार आहे। तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट आणि जाळीदार ढोकळा बनलेला आहे। तर तुम्ही सुद्धा सर्वांनी हा ढोकळा बनवून बघा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, तसेच वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।